दत्तगुरु नमस्कार. दिनांक 2 फेब्रुवारी 2026. माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा. दत्तात्रेयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा निजानंदगमन म्हणजेच अवतार समाप्तीचा दिवस माघ कृष्ण प्रतिपदा, ज्याला श्री गुरुप्रतिपदा असं देखील म्हटलं जातं. श्री भगवान दत्तात्रेय स्वामी महाराजांचा द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच दिवशी शैल्यगमन केले होते. श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव गुरुभक्तांमध्ये साजरा केला जातो. श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून श्री दत्त संप्रदाय असेच सर्वच गुरुशिष्य परंपरेमध्ये निरनिराळ्या संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा हा अतिशय पवित्र दिवस आपल्याला लाभला आहे. नमो सदा श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनामध्ये गुप्त झाले. निज गमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी सेवेकरिता आपल्या भक्तांसाठी ठेवल्या. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस, उत्तर दिशो होता सूर्यपई. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्न घटिका सुलक्षण. ऐसा शुभ मुहूर्त गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले. मध्ये प्रवाहात पुष्पासनी, बैसोनी शिष्यास संबोधिनी. आमुचा वियोग झाला म्हणून तुम्ही मणी खेदन मानावा. त्या गाणगापुरात आम्हाक असोच पूर्ववत. भावना दृढ धरा मनात, तुम्हाला दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंदस्थानी, तेथे पाहलो याची खूण तुम्हासी. फुले येतील जिन सजनीसी. गुरुचरित्रातील अध्याय 53 ओवी 31 ते 35 यामध्ये हे वर्णन केलं आहे. दयेची कृपेचीच जी शुद्ध मूर्ती, धाव घेई हे मन गाणगापुरी. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपादुका, मंत्रमूलम गुरुर्वाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा. महाराजांना परिपूर्ण शरण जाऊन आजच्या तिथीला हा उत्सव प्रत्येक गुरुभक्ताने मोठ्या आनंदाने साजरा करावा. आजच्या या तिथीला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार उत्साहाने गुरुभक्त जाऊन महाराजांच्या साधनेमध्ये तल्लीन होऊन साजरा करतात. यतिपूजन होते. अनेक देशातील विविध भागातून अनेक संन्यासी, उपासक आणि भक्त मोठ्या प्रमाणात या यात्रेसाठी आतुर असतात. श्रींच्या चरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य, पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्ण तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्ष राहिले आणि आपल्या भक्तांसाठी अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुरामध्ये प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा आपल्या गुरुभक्तांसाठी एक दुर्मिळ योगच म्हणावा, नाही का? भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या 3ही पादुकांना विशेष नावं दिलेली आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावाचा अर्थ जाणून घेऊ इच्छिता, म्हणून ह्या 3 पादुकांसंदर्भात आपल्याला माहिती देत आहे. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कुणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रामध्ये पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊन औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका असे म्हणत असावेत, पण या नावाचा उल्लेख कुठेही गुरुचरित्रामध्ये नाही.
विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः नृसिंह महाराज सांगतात, तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी, पूजा करीते जे तत्परी, मनोकामना पूर्वी जाणा. गुरुचरित्रातील 19वा अध्याय 81वी ओळ आहे. देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुमच्या योगिनींसह आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा आणि सेवा करतील त्यांचे इच्छित गोष्ट नक्कीच पूर्ण होईल. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री शैल्य गमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, कल्पवृक्षा ते पूजोन यावे आमुचे जेथस्थान, पादुका ठेवतो निर्गुण, पूजा करावी मनोभावे. श्री गुरुचरित्रातील 51वा अध्यायामध्ये 21वी ओळ आपल्याला ह्या गोष्टीची साक्ष देत असते. भीमा अमरजा संगमावर कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वतः श्री नृसिंह सरस्वती स्वामी सांगतात. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत आणि विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनलेल्या आहे हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकारही नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही, त्याऐवजी केसर आणि अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लांबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. गुरु श्री शैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ती मुख्य शिष्यांनी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायनदेवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंजी येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्पनंदी नामक शिष्यास मिळालेले तेही वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवले होते. आपल्या दर्शनासाठी त्याचा फोटो देखील आपल्याला कधी काळी पाहावयास नक्की मिळेल. श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो यामध्ये काही संशयच नाही. महाराजांच्या भक्त नेहमी अतिशय उत्तम पद्धतीने मनपूर्वक हा उत्सव साजरा करत असतात आणि या तिथीला म्हणजेच माघ कृष्ण प्रतिपदेला श्री गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं. हा दिवस दत्त संप्रदायामध्ये अत्यंत मानाचा आणि दिवाळीसारखा असा सण हा साजरा केला जातो. या तिथीचं महत्त्व आपण जाणून घेतलं. या दिवशी आपण काय उपासना करावी, या दिवशी जर आपल्याला शक्य नसेल गाणगापुरात जाणं तर प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या भक्तांच्या हृदयामध्ये बसलेलेच असतात. डोळे बंद करून 3 शिरे 6 हातांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्यासाठी फक्त आणि फक्त निस्सीम भाव असणं तितकंच गरजेचं असतं. दत्त संप्रदायामध्ये अन्नदानाला विशेष प्राधान्य आहे. हे वाक्य तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे आणि ते तितकंच खरं आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी अवश्य अन्नदान करा, जेणेकरून आपल्या पितरांना मोक्ष नक्की मिळेल. गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्या घरामध्ये गुरुतत्व जागृतीसाठी हळद ही हातावर घेऊन आपल्या घराच्या 9 दिशांना म्हणजे अष्टदिशा आणि घराचा मध्यभाग या मध्यभागी फुंकर मारायची आहे. त्यासोबतच आज आपल्या वास्तूमध्ये शंखनाद हा झालाच पाहिजे. दत्त महाराजांची फेरी कधीही येऊ शकते. महाराज कुठल्याही रूपामध्ये भेटू शकतात. अशा वेळेस आपण आपल्या दारात येणाऱ्या अतिथीचा आजच्या दिवशी मान सन्मान ठेवा. ती व्यक्ती ओळखीची असोत किंवा अनोळखी असो आणि आलेल्या व्यक्तीला निर्मुखी जाऊ देऊ नका. आज आपल्या लहान मुलांसाठी दत्त बालशीष स्तोत्र पठण करून आईने महाराजांना प्रार्थना करावी की महाराज, माझं लेकरू हे तुमच्या चरणाशी आहे, तुम्ही लक्ष असू द्या, असं म्हणून बाळाला अंगारा आजच्या दिवशी अवश्य लावा. दत्तमाला मंत्र, दत्त बावन्नी, दत्त स्तोत्र, दत्त स्तुती या दत्त संप्रदायातील स्तोत्राचे पठण आजच्या दिवशी अवश्य करायचे आहे. आणि विशेष म्हणजे तुपाचा दिवा दत्त मंदिरामध्ये आज अवश्य लावा. मंदिरामध्ये जाणं शक्य नाही झालं तरी आपल्या देवघरामध्ये आपण शुद्ध तुपाचा दिवा लावा. सर्वत्र दत्त महाराज आहेत. ब्रह्मा विष्णू महेशांचे एकच रूप आहे श्री दत्त. त्यामुळे आपण हा दिवा महाराजांचं स्मरण करून जिथे लावाल तिथे महाराज असतात. महाराजांच्या लीला अगाध आहेत.
फक्त भक्ताने निस्वार्थपणे आणि पूर्ण विश्वासाने हाक मारली की साक्षात समोर साथ देतात ते फक्त आणि फक्त दत्त महाराज. तुम्हा सर्वांना ह्या मंगल पर्वाच्या मंगलमय शुभेच्छा. आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरची वारी करावी आणि हा जन्म सार्थकी करावा. तुम्हा सर्वांना दत्तमय शुभेच्छा देते आणि ह्या पर्वाच्या तुम्ही सदैव तुमच्याकडून महाराजांची सेवा घडो हीच प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जय शंकर दत्तगुरू लिहायला मात्र विसरू नका. जय शंकर दत्तगुरू.